नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे रोज घरात भांडणं, छोट्या छोट्या गोष्टीवर समजून एकमेकाला न घेणं. भांडणं करावात. भांडणं कोणाच्या घरात होत नाही, प्रत्येकाच्या घरात भांडणं होतात. होतं संसारात, चालूच असतं, थोडं नाही काय चालूच असतं. पण रोजच भांडणं करायला पण हात पाहिजे. ते घरातली एखादी व्यक्ती ऐकत नसतं, तिला आपण काय एखादी गोष्ट समजून सांगितलेली, चांगलं सांगा या वाईट सांगा, त्याच्या डोक्यातच बसत नसतं. तशा माणसासंग भांडून काय फायदाच नाही. रोज घरामध्ये किचकिच करून काय फायदा नाही. भांडण करायला पण हद्द पाहिजे थोडीशी. त्याने लक्ष्मी घरात थांबत नाही. वाटोळं होतं घराचं. भांडण करायला चांगलं आहे का? ते कोणत्या लेवलला जाऊन बसताना ही छोटीशी कळ असते ना, छोटंसं भांडण, ती मोठ्या लेवलला जाऊन बसतं आणि काहीतरी घरात आपलं त्याच्यासाठी ना भांडणं पण करावं आणि विचार करून. आपण म्हणतो नाही ते ऐकतच नाही, आपण समजून सांगतो ते नवऱ्याचा विषय मला तो ऐकतच नाही. तसल्याला सांगून समजून सांगून काही फायदा नाही. मुलांकडे लक्ष द्यायचं. माझं तसंच काम आहे. एखादी व्यक्ती ऐकत नसेल ना, तशा व्यक्तीला समजून नाही सांगायचं. फुकट आपली एनर्जी वायाला नाही घालवायची. आणि रोज घरात भांडण तंडण काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. मला हे बिलकुल नाही आवडत. भांडणं घरामध्ये करणं नाही, बिलकुल नाही आवडत. बघा माझे पण घरात होते, नाही असं नाही, भांडणं होते आमचे पण दोघांचे. पण असं कधीतरी एखाद्या वेळेस ती पण कुणाकडून माझ्याकडून जर माझं काही चुकी झाली आणि एखादा शब्द माझ्याकडून उलटा बोलला गेला तर त्याच्याहून थोडंसं होतं. आणि काय होतं, भांडणं उलटं म्हणजे राग आल्यावर माणूस रागाच्या भरात एखादा शब्द बोलून जातो. तर काय करायचं, थोडंसं शांतता घ्यायची, आपली पण चुकी मान्य करायची. काय होतं, शब्दाने शब्द वाढत जातो. आणि ती बायको असो या नवरा असो, परपंच दोघांचा आहे. त्याच्यामध्ये हाल कोणाचे होतात, मुलांचे. मोठाले मुलं असल्यावर ते लहान असो किंवा मोठे मुलं असो, तो विषय नाही. पण थोडंसं ना शांतता राखलेली चांगली गोष्ट. भांडणं होतात आमची पण, नाही असं नाही. मला विचारलं जातं का तुमच्या घरात का भांडण होत नाहीत का? होतात ना, नाही असं नाही. पण समजदारपणाचं भांडण होतं आमच्याकडे. समजून घ्यायचं एकमेकाला. माझ्याकडून काही चुकी झाली ना समजून घेते मी, आणि त्यांच्याकडून जरी चुकी झाली ना तरी पण माझं टेन्शन माझ्या डोक्याला असतं. मी नाही त्या गोष्टीवर विचार करीत नाही, तिकडचं तिकडं बोलत नाही, शांत राहते. त्यांना टेन्शन नाही, मला टेन्शन नाही, शांत एका जागा बसते. काय कोणाला बडबड करायची, कोणी बडबड करा, कोणी बोला, मी लक्ष कोणाकडे देत नाही. कारण की माझंच टेन्शन माझ्या डोक्याला एवढं असतं. त्याच्यासाठी ना भांडण करावं माणसाने, पण घर उद्ध्वस्त होईल ह्या लेवलला जाऊन. रोज घरात भांडणं चांगले नाहीत, त्रास होतो त्या गोष्टीचा. चांगलं नाही हे रोजचं भांडण. हे संसार उद्ध्वस्त व्हायला ना वेळ नाही लागत. विचार करूनच, मागचा पुढचा विचार करूनच आपण ते भांडण हँडल करायचं. माझं तर असंच काम आहे.